एरंडपेपैकी धनगरवाडा येथील महिलेला रस्ता नसल्यामुळे वेळेत उपचारासाठी घेऊन जाता न आल्यामुळे गमवावे लागले प्राण। एरंडपेपैकी पटकारे धनगरवाडा वस्तीतील जनाबाई रामू येडगे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने व त्यांना वेळेत उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाता न आल्याने जीव गमवावा लागला आहे। सगळीकडे विकास अगदी वेगाने होत असताना मात्र अशी काही ठिकाणे आजही दुर्लक्षित आहेत। प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे व नियमांमुळे अशा वाड्यां वस्त्यांमध्ये अजूनही रस्ता गेला नाही। पावसाळ्यामध्ये या रस्त्याने प्रवास करणे अगदी जीवघेणे ठरत आहे। रानटी जनावरे, शाळा व कॉलेजसाठी प्रवास करणारे विद्यार्थी यांच्या जीवावर बेतत आहे। तरी स्थानिक प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष घालून रस्ता पूर्ण करावा अशी मागणी या समाजातून होत आहे। आमच्या चॅनलचे गारगोटी प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी तेथील लोकांशी संपर्क साधून जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया चला पाहूयात। नमस्कार, आज आपण एरंडपे धनगरवाड्यावर आलेलो आहोत। काल या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे आणि वेळेत उपचार न झाल्यामुळे या ठिकाणी एका वृद्ध आजीला आपला प्राण गमावावा लागला। तरी आपण या ठिकाणी आज एरंडपे धनगरवाड्यावर आलो आहोत। कालच्या घटनेमुळं जानूबाबू पटकारे माझं नाव, ती माझी बहीण, तिला ज्या वेळेला नेता आली नाही तिचा जीव गमावला। वाटणी सुद्धा काही घोंगड्यावरनी नेली, पाऊस तरी हो ती वाट नाही त्यावेळेला। मग माणूस मेलं धनगराचं, काय झालं त्यावेळी नाही, मतदानच्या वेळेला तेवढ्या गाड्या पाठवून दे आतापर्यंत त्याने असं करून धनगरासनी आतापर्यंत हे केलं। मग इथपर्यंत कोण पोचलेला नाही। आतापर्यंत काय वाट मिळाली नाही, रस्ता मिळाला नाही, पाणी मिळालं नाही, रस्ता मिळाला नाही, अशी जंगलात राहिली आजपर्यंत। ती त्यासनी कुठलं काय माहिती नाही। शाळेची मुलं आता तिथली 5 मैल चलत जातात, दिवसाची आली तर त्यासनी आण खायला घरात नाही। 5 मैल या मुलांनी चलत जायचं। मुली आमच्या एवढ्या मुली 12वीच्या 15वीच्या ह्या जंगलात कशा चलत जाणार? ह्या जंगलात गौरड आहेत, काही कुठली जनावर आहेत, रस्त्याची सोय नाही म्हणा। रस्त्याची आतापर्यंत आम्हाला इथं काय मिळालेलं नाही। लाईव्ह महाराष्ट्र 9 साठी शशिकांत पाटील, बुदरगड।